MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य। दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर बुद्रुक येथे देशाचा 77वा गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी 8 वाजता ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती यास्मीन शेख मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली, तसेच झेंडावंदन झाल्यानंतर गावाच्या झेंडावंदनासाठी विद्यार्थी झेंडा चौकात गेले। तेथे झेंडावंदन झाल्यानंतर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे व इतर कार्यक्रम साजरे केले। विद्यार्थ्यांना पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेतर्फे खाऊचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य श्री शरद नवले, माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच मीनाताई साळवी, अरुण पाटील नाईक, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य, भारतीय जनता पार्टीचे हाजी इस्माईल, माजी उपसरपंच तबस्सुम बागवान, गावकरी पतसंस्थाचे युवा संचालक अजित शेख व मोहसिन सय्यद, शफीक बागवान, अकबर सय्यद, पुरुषोत्तम भराटे, पालक कृती समितीचे अध्यक्ष सरफराज सय्यद, बाबूलाल पठाण, सुभाष मोलिक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरफराज सय्यद, साळवी सर, मौलाना इकबाल, पत्रकार एजाज सय्यद व तसेच अहिल्याबाई होळकर हायस्कूलचे मुख्याध्यापक जाकीर सय्यद व सर्व शिक्षक वर्ग व कामगार वर्ग इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मणियार सर व जमीर शेख सर, मतीन सर यांनी केले, तसेच इतर सर्व शिक्षकांनी इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका यास्मीन मॅडम, अजरा मॅडम, सुलेखा मॅडम, नाझिमा बाजी, तबस्सुम बाजी यांनी प्रयत्न केले। MSS न्यूज साठी एजाज सय्यद, बेलापूर। स्कूल के कमरे सब हो चुके शरद भाऊ, आपके माध्यम से मैं सबसे पहले मुस्लिम समाज की ओर से आपका तहे दिल से शुक्रगुजार हूँ। उसी तरह इस स्कूल को अभी ग्राउंड की जरूरत है। ये जो खुलिया है यहाँ पे आखिरी में जो बालवाड़ी है वो यहाँ पे स्टार्ट में शुरू की जाए और ये सब निकाला जाए और आखिरी कोने पे शौचालय बनाया जाए। यहाँ पे बहुत बड़ा मसला है स्कूल के बच्चों का शौचालय का, तो मेरी गुजारिश है कि आप यहाँ पे जबान दें, क्या ये शौचालय जल्द से जल्द काम शुरू करेंगे। इतनी ही मैं व्यवस्थापन समिति और सभी के जानिब से आपसे दरख्वास्त करता हूँ। इसके बाद शरद भाऊ, आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण जी मागणी केलेली आहे ती उद्याच्या उद्या काम केलं असतं, परंतु गावात माहितीचा अधिकार आणि अनेक कामामध्ये, चांगल्या कामामध्ये अनेक मंडळी विधायक कामामध्ये आडवी येतात। त्याच्यामुळे हे कायदेशीर काम मला करावं लागणार आहे, कारण चुकीचं काम गावामध्ये आपण केलेलं नाही। परंतु तुमची मुलांची शौचालयाची अवस्था खरंच कठीण आहे, परंतु माझा नाईलाज आहे का कुठल्याही चांगल्या कामामध्ये काही मंडळी विरोधाला विरोध म्हणून हे करतात। म्हणून आज तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव मांडा, आपण निर्लक्षणाचा प्रस्ताव देऊ, तो जिल्हा परिषदकडून मंजूर करून आणू आणि त्यानंतर आपण शौचालयाचं काम करू। मी दिलगिरी व्यक्त करतो, खेदाने व्यक्त करतो का मला अशा गोष्टी आज बोलावं लागल्या, परंतु या लहान मुलांचा जे शौचालयाचा प्रश्न आहे तो खरं गंभीर आहे। आणि याच्यासाठी तरी, कारण मला चांगलं आठवतंय अरुण पाटलासारखा एक प्रगल्भ नेता कधीच विकासाच्या कामात आडवा आलेला नाही। उलट हे आता अरुण पाटलांनी ह्या फिल्म ब्लॉक इथं दिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून, आणि अरुण पाटील हा गावच्या माध्यमातून गेली 50 वर्ष अरुण पाटील राजकारणात आहे। परंतु मी खरंच अभिमानानं सांगेल का अरुण पाटलांनी कधीच विकासाच्या कामात राजकारण केलं नाही, कधीच विरोध केलेला नाही। आणि त्यांचा आदर्श माझ्या सहित आपण सर्वजण हाजी साहेब अभिषेक आपण घ्यावा अशीच या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।